चिपळूण जी सिटी आहे ह्या सिटीमध्येच हा एक उड्डाणपूल आहे आणि तो अजूनही त्याचं काम चालू आहे. हाय फ्रेंड्स, सगळ्यांना नमस्कार. मी आता निघाली आहे ठाण्यावरून सावंतवाडीला जायला. सकाळी 6:30 वाजले, तर आम्ही आता सगळ्या बॅग्स टाकलेल्या आहेत. माझ्याबरोबर माझा परिवार पण आहे संपूर्ण. जे बॅग गाडीमध्ये टाकते आणि चला माझ्याबरोबर सावंतवाडीला. हे ठाण्याचं कोर्ट नाका आहे, तर आपण कोर्ट नाक्यावरून निघाले आता पन्नास साईडला जायला. हा काळाला बांधलेला नवीन ब्रिज. सकाळ सकाळी जरा वातावरण मस्त झालंय. सकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही आहोत इथे नवी मुंबईला. हा जो वरून इथून रस्ता जातोय हा आहे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग, जो की पुण्यावरून जातो. तर तुमच्याकडे जर तुम्हाला सावंतवाडीला जायचं असेल किंवा तुम्हाला गोव्याला जायचं असेल तर पुणा हायवे सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे. फक्त आणि आपण आता जिथून जातोय हा पनवेल हायवे आहे हा खालचा. तर पुणा बँगलोर हायवेने पण तुम्ही जाऊ शकता. फक्त एवढंच की तिथे टोल जे आहे ते त्याची कॉस्ट आहे. तर अराउंड सावंतवाडीपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला टोल 1000 रुपीज पर्यंत पडेल. आता नवीन टोलची प्राइस माहीत नाही, काही वाढवली असेल तर, पण अराउंड 1000 रुपीज तुमचे टोलला जातात. की इथे तुम्हाला ते पनवेल पर्यंत जाईपर्यंत तुम्हाला जर तुमची गाडी सीएनजी फिल्ड असेल तर तुम्ही इथे सीएनजी भरून घ्या, कारण की पनवेल एकदा क्रॉस झाला ना की त्याच्यानंतर सीएनजीचे जे ऑप्शन्स आहेत पम्पचे ते खूप कमी आहेत. तर आणि जिथे जिथे जाल तुम्हाला मग जास्त गर्दी भेटेल. तर जर तुमची गाडी सीएनजी फिटेड असेल तर ठाण्यापासून किंवा मुंबईपासूनच तुम्ही सीएनजी फुल करून निघाल तर जास्त बरं होईल. ही आहे पनवेल सिटी. तर सकाळचे आता 7:30 वाजून आपण सकाळी 6:30 वाजता तब्बल घरातून बाहेर पडलो होतो आणि तासाभरात आपण इथे पोहोचलो. तर ठाण्यावरून इथे येईपर्यंतचा जो रस्ता आहे तर त्या रस्त्यामध्ये जास्त आम्हाला काही एवढे खड्डे मिळाले नाही. असं प्लेन होता रस्ता. फक्त जिथे रस्ता जॉईंट होतो तिथे थोडंसं असं वर खाली, जसं हा जॉईनिंग आहे तर तिथे थोडंसं वरती खाली फील होतं. अदरवाईज जेवढं आतापर्यंत आलो तिथपर्यंत तरी रस्ता ठीकठाक होता. सकाळ असल्यामुळे थोडं धुकं सुद्धा पसरलंय आणि थोडंसं प्रदूषण असल्यामुळे इथे ते संपूर्ण असं सफेद सफेद थोडंसं क्लायमेट दिसतंय. आपण आता पनवेल सोडलंय आणि आपण NH66 हायवेला लागलोय. हा आहे मुंबई गोवा महामार्ग. तब्बल ठाणे टू सावंतवाडीचे जे डिस्टन्स आहे ते अराउंड 480 किलोमीटर्स आहे. इथून आता पुढे आपल्याला इंदापूर आणि गाव लागणार. हे आपलं नागोठणे रोहा आलाय इथे आणि अजूनही या साईडला सुद्धा अजूनही काम चालूच आहे. हा वरचा जो ब्रिज आहे अजून ओपन नाही केलेला ब्रिज आणि खालूनच रोड आहे, तर इथे खालून सुद्धा खड्डे आहेत. हा रस्ता तब्बल
10 ते 12 वर्ष झाले असतील बनवत आहेत मुंबई गोवा. अजूनही रस्त्याचं काम चालूच आहे आणि बऱ्याच ठिकाणी डायव्हर्जन्स ठेवलेत. हा इथून हा रस्ता जातो जो की पुढे पाली गणपती जो आहे त्यासाठी जातो. 8 किलोमीटर आहे इथून पाली गणपती. तर आता आपण इथे जरा नाश्त्यासाठी थांबतोय. तर तब्बल सकाळचे आता 9 वाजत आले. 2.5 तास गेले इथे येईपर्यंत. एक हॉटेल आहे हर्षकृपा. तर तिथे आलोय जरा चहा नाश्ता करायला. जो मधला पॅच होता रोहा नागोठणेचा तो अराउंड 10 मिनिटापर्यंतचा जो पॅच होता तो जाम घाणेरडा रोड आहे तिकडे. खड्डे आहेत रस्त्याला खूपच जास्त. गरमागरम भजी निघतात. आमचा बाबू झोपला येईपर्यंत इथे. ही माझी फॅमिली. अंशिका झोपेत आहे. हा वडापाव मिसळ आणि सगळं आलेलं आहे. खायला सुरुवात झाली. मी आता कोलाडला आलोय आपण. नाश्ता करून झालाय. पुढच्या प्रवासाला लागलोय. कोलाड क्रॉस केलाय. 10 वाजले तब्बल. तर इथून मस्त असा रोड आहे. आजूबाजूला हिरवळ पसरलंय. छान वाटतंय इथे. हे आता आपण इंदापूरला आलोय. मला इथून यायला जास्त आवडतं पुणा हायवे पेक्षा. कारण की पुणा हायवेला ना आजूबाजूला तुम्हाला पटकन रेस्टॉरंट्स किंवा असे खायला प्यायला काही पटकन मिळत नाही. पण ह्या हायवेला किंवा हा NH हायवे जो आहे NH66 त्याला तुम्हाला असे बरेचसे गावं लागत जातात. परत मध्ये पण हायवे लाईनला सुद्धा आजूबाजूला सगळे असे खाण्याचे स्टॉल्स आणि आहेत. तर ते एक चांगली सोय होते इथे. हे आहे माणगाव आणि माणगावचं रेल्वे स्टेशन. इथून पाठीमागून तुम्ही तिथे बघू शकता ते लाल जी आहे ती रेल्वे आहे इथली. तर सुंदर असं गाव आहे हे पण. जर तुम्हाला असं मध्ये स्टे करून काही चहा नाश्ता करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता. हे पण इथे छान आहे ऑप्शन एक. आणि याचं मार्केट सुद्धा पुढे जे भरतं ना तर तिथे पण बऱ्याचशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता. इथे माणगावात आम्हाला ट्रॅफिक लागलंय कारण माणगावचा जो हा रस्ता आहे हा स्टेशनला लगतच आहे. आणि त्यात करून जो पुढे रस्ता आहे इथे माणगावचं मेन मार्केट सिटीचं मेन मार्केट भरतं. त्यामुळे इथे तुम्हाला मोस्टली ट्रॅफिक मिळतं. तर ट्रॅफिक क्लिअर व्हायला ऑलमोस्ट 15 मिनिटं इथे जातातच. जसं मी म्हणाली की इथे मार्केट भरतो आणि त्यामुळे इथे रोजची एक ट्रॅफिक असतेच इथे. तर हे माणगाव जे आहे हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं. तर तुम्ही इथे स्टेचे ऑप्शन्स पण आहेत.
हा इथे माणगावचा बस स्टॉप आहे. जर तुम्ही ना मे महिन्याच्या दरम्यान येत असाल ना, इथे एप्रिल मेच्या दरम्यान, तर इथे ना जे ओले काजू असतात, ओले काजू घर ते लोक घेऊन बसलेले असतात. म्हणजे सगळा जो कोकणी मेवा आहे तो तुम्हाला ना इथे भेटेल. तर बरेचसे आदिवासी लोक किंवा आतमधल्या गावाखेड्याची जी लोक आहेत ती इथे येतात आणि इथे मार्केट भरतो त्यांचा. तर बऱ्याच स्वस्तामध्ये तुम्हाला इथे ना अगदी गावठी असे सगळा कोकणी मेवा मिळतो. इथे खूप मस्त असं वातावरण आहे पूर्ण. वरती बघू शकता किंवा आकाश बघू शकता, पूर्णपणे स्वच्छ असं आकाश आहे. रोड पण इथे खरंच खूप छान आहे. असा सुसाट रोड भेटला पाहिजे, मस्त गाडी वळवायला मजा पण येते. आणि हा जो गोवा आणि मुंबई गोवा जो हायवे आहे तो एन्जॉय करता येतो. हे आहे लोणेरे, जे की माणगावच्या जस्ट नेक्स्ट गाव आहे. इथे तुम्ही बघू शकता रस्त्याचं रुंदीकरण करण्यासाठी त्यांची जी घरं होती ही आधी पुढपर्यंत होती, तर ती घरं ऑलमोस्ट कट केलेत. पण रस्त्याचं काम अजूनही काही झालेलं नाही. इथे बाजूला जो ब्रिज आहे हा ब्रिज अजूनही बनतोय, जो इनकम्प्लीट ब्रिज आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला खालतून जायला लागतंय. आणि खालचा रस्ता काही चांगला नाहीये, कुठच्या ज्याचा खालचा रस्ता चांगला नाहीये. जिथे जिथे ब्रिज बनतोय त्याच्या बाजूने जो खालून रस्ता जातोय ब्रिजच्या, तो अगदी खराब असा रस्ता आहे. आणि त्याच्यामुळे मी जसं सांगितलं तुम्हाला, असं जागोजागी डायव्हर्जन्स बनवून ठेवले. तर रात्रीचं या साईडने येणं थोडंसं रिस्की म्हणू शकता तुम्ही, कारण पटकन ते डायव्हर्जन्स पटकन दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस इथे जास्त असतात. तर होपफुली लवकरच हा रस्ता बनेल. एवढ्या वर्षाची वाट बघतोय, आता बघूया कधी बनतोय पूर्ण रस्ता. आता जसं आपण एंट्री केले रायगड मध्ये, तशी आपल्याला कौलारू घरं सगळी दिसत आहेत. हे इथून खालून पुढून गेलात ना तर गांधारवाली येते. मला 11 वाजले आता. त्या ज्या लेण्या दिसत आपण ट्राय करूया. या गांधारवालीच्या लेण्या आहेत, सुंदर आहे ते. रायगडला जाण्यासाठी, रायगडच्या किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे. इथून आतमध्ये रायगडच्या किल्ल्याला जाण्याला रस्ता आहे. हे आता आपण महाडच्या पुढे निघालोय. महाडच्या इथे एक आपल्याला टोल नाका होता, जे की अजून चालू नाही झालंय. इथून आता खालती जर पुढे जातो ना आपण, तर आता हे आपल्या लेफ्ट साइडला पोलादपूर लागतं. तर पोलादपूर वरून तुम्हाला महाबळेश्वरला जायला जवळ पडतं, तर तिथून जाऊ शकता. तब्बल आता सकाळचे 11:15 झालेत आणि आपण इथे पोलादपूरला येऊन पोहोचलोय. हे जे वरून दिसतंय हे पोलादपूरचा जो हा बाजूचा ब्रिज दिसतोय, हे इथून महाबळेश्वरला जायला रस्ता आहे. आणि हा जो आता नवीन आपण जो खालून जातोय, हा नवीन रस्ता बनवलाय यांनी NH66 वरती.
हे इथून खेड जे आहे ते अराउंड 35 ते 40 किलोमीटर लांब आहे. तर तुम्ही नेक्स्ट स्टॉप जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खेड करू शकता. तर लोणेरेच्या पासून तब्बल आपण कशेडी पर्यंत आलोय आणि आतापर्यंत तरी रस्ता इकडचा चांगलाच आहे. बऱ्यापैकी रस्ता इथला बनलेला आहे सध्या तरी. आजूबाजूला खरंच मस्त अशी हिरवळ पसरले आणि तुम्ही जर पहिल्यांदा मुंबई गोवा महामार्गावरून बाय रोड येत असाल तर मी सांगू इच्छिते इथे तुम्हाला प्युअर व्हेज असे रेस्टॉरंट्स पण मिळतील. आणि जर तुम्हाला मालवणी पद्धतीचं जेवण हवं असेल तर ते मालवणी पद्धतीचं कोकणी पद्धतीचे पण हॉटेल्स इथे बरेचसे आहेत आजूबाजूला. तर ते तुम्हाला मिळतील ते पण. हे इथे थोडं काम चालू आहे रोडचं. आता कशेडीच्या इथे तुम्ही बघू शकता बोगदा आहे. आधी ज्यावेळेस हा रस्ता बनला नव्हता त्यावेळेस पूर्ण तुम्हाला घाट जो होता कशेडीचा तो तिथून जावं लागायचा आणि तो घाट खूप खतरनाक होता. तर तिथे बरेचसे ऍक्सिडेंट्स व्हायचे. तर ते ते होऊ नयेत म्हणून हा एक चांगला रस्ता बनवलाय जो की बोगदा इथे बनवलाय. खाली टनल आहे, खूप छान आहे इथे. आता बोगद्याला आपण सुरुवात केलंय, केलाय बोगद्यामध्ये. मस्त आहे, वारली पेंटिंग काढले. अजून पूर्णपणे असं चित्रीकरण केलेलं नाही आजूबाजूला असं काही, पण छान आहे. लोणावळ्याच्या इथे जसा टनल आहे तसा खूपच मोठा असा टनल आहे. बराच मोठा डोंगर हे केलाय त्यांनी, खोदलाय. पण छान आहे, याच्यामुळे अंतर कमी झालंय. कारण की पहिले घाटामधून जाताना अंतर पण तेवढं जास्त होतं आणि तो रिस्की पण होता रोड. तर इथे आता हे स्ट्रेट रोड आहे तर जास्त काही टेन्शन नाहीये. इथे खेडच्या अलीकडे अराउंड 7-8 किलोमीटर आधी एक सीएनजी चा पंप आहे. तर तुम्ही इथे पण सीएनजी भरायला येऊ शकता. त्याच्यानंतर आय गेस पुढचा जो आहे तो खेडला आहे. तर मी जसं सांगितलं इथे बऱ्याचशा लाईन असतात त्यामुळे जर तुम्हाला सीएनजी भरायचा असेल तर आधीच भरून घ्या जिथे अवेलेबल असेल तिथे. हे आता पण खेडला आलोय तर इथे काळकाई देवी मंदिर होतं. तर तब्बल 12 वाजलेत. ऑलमोस्ट 5.5 तासामध्ये आपण खेडला पोहोचलो इथे. आतापर्यंत इव्हन खेडपर्यंत येण्याचा रस्ता सुद्धा बऱ्यापैकी चांगला आहे. तर जर तुम्ही डिसेंबरसाठी मुंबई टू गोवा बाय रोड येण्याचा प्लॅन करत असाल तर आय बिलीव्ह तुम्ही या रस्त्याने येऊ शकता. चांगला रस्ता आहे. अजून तरी मला काही जास्त खड्डेवाला रस्ता अजून मिळाला नाहीये. चांगल्या पद्धतीत आहे रस्ता. हे बाजूला मस्त बघे नदी आहे.
हिचं नाव आहे जगबुडी नदी. तर जेव्हा पावसाळा असतो त्यावेळेस पूर्ण अशी भरलेली असते ही नदी. तर इथून जरा दिसतंय डायव्हर्जन्स आहेत इथून थोडेसे. इथून खेडच्या रेल्वे स्टेशन साठी जाण्यासाठी रस्ता आहे पुढून. हा जो आहे हा खेडच्या रेल्वे स्टेशन साठी जायला रस्ता आहे इथून. इथे असे छोटे मोठे डायव्हर्जन्स वगळले तर बाकी बऱ्यापैकी रस्ता आहे चांगला. हे खाली आहे ते खेडचं रेल्वे स्टेशन आहे या ब्रिजच्या खालून. आणि हे संपूर्ण खेड गाव इथे आतमध्ये सगळे वाडी आणि आहेत. आता खेडच्या नंतर आपण आता हा जो चालू झाला आहे हा भोसते घाट आहे. भोसते घाट संपलाय आणि आजूबाजूला मस्त अशी हिरवळ पसरली येते. आणि इथेच भोसते घाट संपल्यानंतर आपल्याला एक टोल गेट लागतो नेक्स्ट. हे टोल अजून चालू झालेले नाहीये. तर हा शिवफाटाच्या इथे एक टोल अजून लागतो. आणि इथून तब्बल 28 एक किलोमीटर दूर चिपळूण आहे. तर त्याच्या चिपळूणच्या 28 किलोमीटर अगोदर हा आपल्याला एक टोल गेट आहे. हा आहे लोट्याचा माळ. इथे हा ऑलमोस्ट हा इंडस्ट्रियल एरिया आहे जो की चिपळूणच्या अगदी 15 किलोमीटर वर आहे. इथून परशुराम घाटाला सुरुवात झाली. कोकणाला परशुरामांची भूमी असं सुद्धा म्हटलं जातं. तर इथे परशुराम घाटामध्येच श्रीदेव परशुराम मंदिर सुद्धा आहे. हा जो पुढून रस्ता गेलाय हा इथून दिसतोय हा परशुराम मंदिराला जाण्यासाठी रस्ता आहे. इथून आतमध्ये जावं लागतं परशुराम मंदिरात जाण्यासाठी. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. तर तुम्ही इथे जर येत असाल तर नक्की त्या मंदिराला व्हिजिट करा आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. तर हा जो इथून रस्ता दिसतोय तिथून जर तुम्ही आतमध्ये जाल त्या परशुराम मंदिराच्या इथे तर तिथूनच पुढून हा कनेक्ट केलेला रस्ता आहे. तर तुम्ही बाहेर पडू शकता तिथून या रस्त्यावरून. तर घाटाचा जो रस्ता आहे हा अगदी मस्तपैकी चांगल्या पद्धतीत बनलेला आहे. इथे काही असं मध्ये कुठेही खड्डे बिड्डे नाहीयेत. तब्बल 1 वाजल्यात आणि आपण चिपळूणला आलो. तर चिपळूणचं जे मेन चिपळूण जी सिटी आहे ह्या सिटीमध्येच हा एक उड्डाणपूल आहे आणि तो अजूनही त्याचं काम चालू आहे उड्डाणपुलाचं. तर तो ज्यावेळेस बनेल तर मला वाटतंय इथून पण तुम्हाला मग ज्यावेळेस गर्दी असते मार्केट ज्यावेळेस असतं भरलेलं त्यावेळेस सुद्धा हा मार्केट क्रॉस करायची गरज नाही पण डायरेक्टली वरून गेलात तुम्ही की हायवे लाईन तुम्हाला मिळेल ती. हे आता आपण इथे सावर्डा गावात पोहोचलोय.
इथून तब्बल 303 किलोमीटर लांब गोवा आहे. ही जी मध्ये कोकणातली गावं येतात त्या गावांपैकी तुमचंही देखील एखादं कोणतं गाव असेल तर कमेंट करून नक्की सांगा. सावर्ड्याच्या पुढे आणि आरवलीच्या जस्ट अलीकडे आम्ही इथे मालवणी तडका म्हणून हॉटेल आहे, तर तिथे आम्ही थांबलोय जेवणासाठी. ऑलमोस्ट 1:30 वाजून गेलाय. तर इथे आपण जाऊया जेवून आणि मग पुढचा प्रवास चालू करू. आरवलीच्या इथे सुद्धा एक टोलगेट गेला पाठीमागे. याच्या मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत आणि या साइडने रोड आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनला जायला. हे संगमेश्वरच्या इथे अजूनही रस्ता ठीक बनलेला नाहीये, तर बरेचसे डायव्हर्जन्स टाकले त्यामुळे त्यांनी. हे ते रस्त्याच्या अगदी मधोमधच मंदिर आहे. काय माहिती काय करणार आहेत रस्ता बनवताना आता तिथे. रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम अजूनही इथे चालूच आहे. जो पहिला वाला रस्ता होता तोच आहे अजूनही बाजूला. हा अजून बाजूचा जो रस्ता आहे तो बनलेला सुद्धा नाहीये. रस्ता रुंदीकरणामुळे इकडची बरीचशी घरं पण तुटलेत. हे संगमेश्वरचं बस स्टॉप इथलं. नदी खूप सुंदर आहे. वरचा हा ब्रिज अजूनही बनतोय, पूर्ण नाही झालेला. आम्ही आधी ज्यावेळेस यायचो तेव्हा हे असं सगळं जे रस्त्याचं काम चालू आहे तसं काही नव्हतं, त्यामुळे इथे मस्त वाटायचं. एकदम सुंदर असं गाव आहे संगमेश्वर. हा संगमेश्वरचा पट्टा अगदी खराब आहे. काय माहिती कधी इथला रोड होणार आहे आणि इकडच्या लोकांचा त्रास हा कधी दूर होणार आहे, कारण की खूप वर्ष झालेत आणि हे अजूनही असंच पडलंय. हा सुद्धा भाग संगमेश्वर मध्येच येतो. अजूनही इथे सुद्धा बरंचसं काम पेंडिंग आहे आणि डायव्हर्जनचे बोर्ड सुद्धा इथून काढून टाकले त्या लोकांनी. रात्रीच्या वेळेस थोडस रिस्की येते. इथे भरमसाठ डंपर आणि दिसत आहेत आजूबाजूला ट्रक. काम तर चालू आहे पण अजून किती वर्ष. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अक्षरशः डोंगरच्या डोंगर फोडून घातलेत.
जसं मी बोलली, तो डायव्हर्जनचे बोर्ड्स काढून टाकलेत त्यांनी. हा, इथे पण एक डायव्हर्जन आहे, पण खरंच बोर्ड बिर्ड काढलेत. मला समजत नाहीये का बोर्ड काढले तिथले. हे जर इथलं कोकण एवढं सुंदर आणि समृद्ध आहे, तर कोकणचं जर पर्यटन वाढवायचं असेल तर सरकारने देखील थोडीफार दखल घेऊन हे जे पेंडिंग वर्क आहे ते लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. अक्षरशः दुरावस्था आहे रस्त्यांची. हे इथून कोल्हापूरला जायला रस्ता आहे. 125 किलोमीटर आहे कोल्हापूर, आणि मार्लेश्वर तसंच देवरुख सुद्धा तुम्हाला इथून जाऊ जाऊ शकता. मार्लेश्वर 40 किलोमीटर वरती आहे इथून. रस्त्याची अवस्था एवढी वाईट आहे की बरीचशी वाहनं सुद्धा अशी रस्त्यावरती बंद पडलेली दिसत आहेत. एवढा घाण रस्ता आहे की पूर्ण धूळ डोळ्यात जाते. अक्षरशः खडी टाकून ठेवल्या नुसती. इथे पुढे पण तुम्ही बघू शकता, तिथे टोल बूथ आहे. हे तो आता जो मार्लेश्वरचा फाटा बोलली वो, तो मार्लेश्वरचा रस्ता तिथून पुढे जातो. त्याच्या जस्ट पुढे थोडा आहे हा टोल नाका. त्या टोलच्या इथून थोडासा रस्ता छान आहे, पुढचा रस्ता बनवलाय. तर तो जो टोल होता रत्नागिरीच्या अलीकडचा आपला टोल होता. हे वरती बघू शकता, इथून गणपतीपुळेला जायला रस्ता आहे. संगमेश्वरच्या आधीपासून ते तब्बल हातखांबा, आणि हातखांब्यापासून अजून काही किलोमीटर्स
पर्यंत रस्त्याची दुरावस्था आहे. अजूनही रस्ता पूर्ण बनलेला नाहीये. आणि त्याच्यानंतर जो रस्ता आहे तर त्यात डायव्हर्जन्स आहेत पुढचे रस्ते. म्हणजे रस्ता बनलेला आहे, वन साइडचा रस्ता ऍटलिस्ट बनलाय, तर मग त्यांनी असे डायव्हर्जन्स देऊन दोन्हीची वाहतूक एकाच रस्त्यावरून ठेवली आहे. तर तसे पण आहे. तर तो तेवढा पॅच ऍटलिस्ट चांगला आहे, पण साईडचा रस्ता अजूनही बनत आहेत. तर मग काही आठवड्यात जर तुम्ही प्लॅन करत असाल की चिपळूण किंवा संगमेश्वर साईडला जायला, तर तुम्ही नक्की येऊ शकता, कारण की तिकडचा रस्ता खरंच चांगला आहे. तर या रस्त्याने तुम्ही येऊ शकता चिपळूण आणि संगमेश्वर साठी. हे आहे पाली गाव, जे हाटकम्यानंतरचं गाव आहे. आणि इथून आपल्याला पुढून नाणीजला सुद्धा जायला रस्ता आहे. हे अजूनही इथलं सुद्धा वरती ब्रिजचं काम चालू आहे. जिथे जिथे मार्केट प्लेसेस आहेत तिथे तिथे हे ब्रिज बनतात. तर हे पालीला इथे मार्केट बसतं खालती या मेन रस्त्यावरच. तर तेव्हा बरीच गर्दी असते इथे. तर जेव्हा हे ब्रिज पूर्ण होईल बनून, त्यानंतर इथून या हायवेने ऍक्च्युली यायला बरं पडेल. बघितलं तर समजतंय की त्या ब्रिजचं काम अजूनही 50% सुद्धा झालेलं नाहीये. आता इथून जर समोर तुम्ही बघताय हा रस्ता, इथून पण तुम्ही कोल्हापूरला जाऊ शकता. आणि आपण आता इथून राईटला जातोय गोवा साईडला, सावंतवाडीच्या दिशेने. चहा पिऊन निघालो होतो मी आता पुढे. आणि संध्याकाळच्या आता 4:47 चा टाइम झालाय. तर हा जो एरिया आहे हा लांजा आहे. इथलं देखील बरचसं काम पेंडिंग आहे रस्त्याचं. तर मधला जर पोर्शन वगळला तर येईपर्यंत थोडा रस्ता मध्ये चांगला होता, मध्ये परत रस्ता असा खराब आहे. आणि स्पेशली हे सिटी जिथे जिथे आहेत, जे मेन सिटी बोलू शकता इकडचे कोकणातले, आता हा लांजा सुद्धा तसा विचार केला तर सिटी मध्येच पडला. तर तिथे जे ब्रिजचे काम आहेत ते अजूनही काही झालेली नाही. ते ब्रिजचे काम तसेच आहेत आणि त्यामुळे खालूनच आपल्याला वाहतूक करावी लागते. हे पूर्ण लांजा मार्केट आहे. पाठीमागे लांजाचं बस स्टॉप गेलं. पण रस्त्याची जी दुरावस्था आहे इथे, तो रस्ता अजूनही बनतोय. तर किती वर्ष अजून लांजाच्या पण लोकांनी हे सहन करायचं मला समजत नाहीये. लांजापासून हा जो पुढचा रस्ता आहे हा जरा छान आहे. हे लांजाच्या पुढून अराउंड राजापूर पर्यंत जाईपर्यंतचा रोड जरा छान आहे. मला वाटतंय इथून पुढचा पूर्णपणे रोड बनवलेला आहे. बघूया आपण.
तो राजापूरच्या अलीकडे एक सीएनजी पंप होता. हे राजापूर आहे. आतापर्यंत इथे येईपर्यंत तरी रस्ता छान होता. हा राजापूरच्या पुढे अजून एक टोल प्लाझा बनवलाय. हे आहे खारेपाटण. संध्याकाळचे 5:40 झाले आपल्याला खारेपाटण पर्यंत यायला. संध्याकाळच्या 6 वाजले आहेत आणि आपण आता कणकवलीच्या सिटीमध्ये आलोय. तर हे इकडचं जे बांधकाम आहे किंवा इकडचा जो रोड आहे हा पूर्णपणे बांधलेला आहे. तर हा जो ब्रिज आहे हा बांधलेला आहे आणि त्यामुळे खालती या ब्रिजच्या ज्या खालती आहे ते कणकवली सिटीचं सगळं बाजार बसतो. या साईडने जर जाल लेफ्ट साईडने तर कणकवलीचं रेल्वे स्टेशन आहे. पोहोचलोय आपण सावंतवाडीला. संध्याकाळचे आता 7 वाजले. तर तब्बल 12.5 तासांच्या प्रवासानंतर सावंतवाडीला पोहोचलोय. थोडा पाऊस पडतोय आणि अंधार पण झालेला आहे. तर हा आपला ठाणे टू सावंतवाडी व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.